नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवर। मित्रांनो, लाडकी बहीण योजनेची एक चालू घडीला महत्त्वाची अपडेट आहे। मित्रांनो, लाडकी बहीण योजनेअंतर्गत भरपूर महिलांना महाराष्ट्र शासनाकडून 1,500 रुपयाची आर्थिक मदत दिली जात आहे। याचा लाभ भरपूर महिला घेत आहेत। चालू घडीला फेब्रुवारी आणि मार्च असा दोन्ही महिन्याचा एकत्रित 3,000 रुपयाचा हप्ता महिलांच्या खात्यावरती शासनामार्फत वर्ग करण्यात आला। आता सध्या परिस्थितीमध्ये भरपूर अशा महिला आहेत ज्यांच्या खात्यावरती शासनामार्फत ही अनुदानाची रक्कम दिलेली नाहीये किंवा त्यांच्या खात्यावरती जमा झालेली नाहीये। तर अशा महिलांसाठी आता शासनाकडून वारंवार सूचना देण्यात येतात की शासनाकडून आता पडताळणी सुरू करण्यात आलेली आहे। शासनामार्फत पूर्वी ज्या अटी आणि नियम दिलेले होते त्या अटी नियमाच्या विरोधात जाऊन भरपूर महिलांनी आपले अर्ज भरलेले होते आणि आता अर्ज त्यांचे बाद करण्याची प्रोसेस शासनाच्या माध्यमातून सुरू आहे। या प्रोसेस मध्ये काल विभागांतर्गत आपण चौकशी केली असता आपल्याला त्या ठिकाणी निदर्शनास आलं की तेथील अधिकाऱ्यांनी आपल्याला सांगितलं की इथून पुढे ज्या महिलांचे 65 वय वर्ष पूर्ण होणार आहे, म्हणजेच ज्यांना 65 वर्ष पूर्ण नव्हतं, 4 महिने 5 महिने 6 महिने असे बाकी होते, अशा महिलांनी सुद्धा लाडकी बहीण योजनेअंतर्गत फॉर्म भरले होते आणि या योजनेअंतर्गत लाभ घेत होते। नियमानुसार ते खरं आहे, त्यांना लाभ दिला जात होता। नियमानुसार ते बरोबर आहे आणि नियमानुसार त्यांना लाभ देणं सुद्धा गरजेचं होतं। परंतु आता त्यांचं वय वर्ष 65 पूर्ण झालेलं आहे। लाडकी बहीण योजनेअंतर्गत वयाची मर्यादा 65 ठेवण्यात आलेली आहे। 65 वर्षाच्या आतील ज्या महिला असतील अशा महिलांनाच या योजनेचा लाभ दिला जातो। आता ज्यांचे वय 65 वर्ष पूर्ण झालेले आहे तर अशा महिलांची आता शासनामार्फत पडताळणी करून अनुदानाची रक्कम बंद करण्यात येणार आहे। तर संबंधित विभागांतर्गत त्यांची आधार पडताळणी सुरू आहे। ज्या महिला अटी आणि नियमांमध्ये बसत नसतील तर अशा महिला या योजनेअंतर्गत बाद केल्याच्या प्रोसेस शासनामार्फत मोठ्या प्रमाणावरती सुरू आहे। त्याच्यामुळे जर भविष्यात जर तुमच्या खात्यावरती अनुदानाची रक्कम आली नाही तर तुमची मित्रांनो वयोमर्यादा तुम्हाला चेक करणं गरजेचं आहे। योजनेअंतर्गतची वयोमर्यादा तुमची पूर्ण झाल्यामुळे तुम्हाला या योजनेमधून आता शासनाकडून बाद करण्यात येणार आहे। परंतु तुम्ही शांत न बसता तुम्ही आता पुढच्या योजनेसाठी आपला फॉर्म भरायचा आहे। शासनामार्फत वयोश्री योजना सुरू करण्यात आलेली होती, त्या योजनेअंतर्गत आपल्याला वार्षिक 3,000 रुपयाची रक्कम शासनामार्फत दिली जात आहे। तर याच्यामध्ये आपण सहभाग घ्यायचा आहे, आपला फॉर्म त्या वयोश्री योजनेअंतर्गत भरायचा आहे। यासाठी अधिक माहिती घ्यायची असेल तर आपल्या समाज कल्याण विभागामध्ये विचारा किंवा आपल्या गावातील आशा सेविका असतील यांच्या जवळ जाऊन तुम्ही याबद्दल चौकशी करू शकता। लवकरच आपण याबद्दलची सुद्धा नवीन अपडेट घेऊन येतोय। शासनामार्फत नवीन परिपत्रक प्रसिद्ध होईल। मित्रांनो, अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनलला महत्त्वाचं सबस्क्राइब करून ठेवा। लाडक्या बहीण योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणावरती पडताळणी सुरू आहेत। आपण जर योजनेअंतर्गत पात्र ठरत नसाल तर नक्कीच याच्यामध्ये बाद होणार आहे। तर मित्रांनो, ही महत्त्वाची अपडेट आहे, तुमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं होतं। 65 वर्षावरील महिलांनी हे लक्षात घ्यायचं आहे, त्यांच्यासाठीच खास व्हिडिओ बनवलेला आहे। पुढे भविष्यात जर तुम्हाला कोणत्याही योजना 65 वर्षावरील ज्या योजना असतील याच्यामध्ये सहभाग घ्यायचा असेल तर आपल्या चॅनल नक्की पाहत चला, त्याच्यावरची आपण वेगवेगळ्या योजनांचे अपडेट देत असतो। चला तर मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद।